मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपल्याला बेटा सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टीवरती आपले सम चालू होते. कशावरती? सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी काय म्हणते ते बघा. जर लॅपलास ऑफ एफ ऑफ टी असेल एफ ऑफ एस असेल अँड एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ टी मायनस ए टी इज ग्रेटर दॅन ए झिरो ऑफ टी इज लेस दॅन ए देन मग ई रेस टू एफ ऑफ लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू ई रेस टू मायनस ए एस इंटू द एफ ऑफ एस. हे असं थोडंसं वाचायला वगैरे किचकट वाटतं, ठीक आहे. पण ही प्रॉपर्टी नेमकी काय म्हणते ते मी तुम्हाला सम मध्ये समजून सांगतो. पहिले तर लॅपलास ऑफ फाइंड लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ टी दिसतंय. ही सेकंड प्रॉपर्टी यूज होती ना बेटा, तर तुमचे गणित अशा काहीतरी भल्या मोठ्या स्वरूपात तुमचं गणित असेल. असं काही तर भलं मोठं दिसलं समजायचं की सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. समजायचं काय बेटा? सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. या गणितांमध्ये सगळ्यात पहिले महत्वाचं असेल तर ए ची किंमत. ए ची किंमत कम्पेअर केलं तर ए ची किंमत किती येते बेटा? 2. ठीक आहे. ए ची किंमत किती येते? 2. आणि एफ ऑफ टी काढायचा असतो. एफ ऑफ टी काढताना बेटा इथे टी मायनस ए काढून टाका. ठीक आहे. ए खाऊन टाकायचा. जे दिसतंय ती एफ ऑफ टी ची किंमत असेल. ए खाऊन टाकला फक्त टी चा स्क्वेअर म्हणजे काय झाली? एफ ऑफ टी ची किंमत. ए ची किंमत काढणे, एफ ऑफ टी ची किंमत काढणे हेच महत्वाचं. हे जमलं तर पुढचं गणित इझी. हे जमलं तर पुढचं गणित इझी. ए ची किंमत 2 आली, एफ ऑफ टी ची किंमत हा 2 खाऊन टाका. 2 खाऊन टाका. टी चा स्क्वेअर म्हणजे एफ ऑफ टी ची किंमत. टी चा स्क्वेअर म्हणजे काय आलं बेटा? एफ ऑफ टी ची किंमत. मग आता इफ पुन्हा फॉर्म्युला लिहायचा सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी इफ किंवा बाय युझिंग नेहमी लिहिलेलं आपण. बाय युझिंग एफ ऑफ टी इज इक्वल टू टी मायनस ए एफ ऑफ टी मायनस ए टी इज ग्रेटर दॅन ए टी इज लेस दॅन ए एल झिरो then Laplace of f of t is equal to e raised to minus as into the f of s. e raised to minus as into the f of s. फाइन. मग इथे लॅपलास ऑफ इथे वाटलंच तर कोणी कोणी याला कॅपिटल एफ पण घेतो म्हणजे फायनल एफ ऑफ टी काढतोय म्हणून एफ ऑफ टी घेतो. लॅपलास ऑफ कॅपिटल एफ ऑफ टी विच इज इक्वल टू ई रेस टू मायनस ए ची किंमत 2s इंटू द लॅपलास ऑफ कोणाचं काढायचं बेटा? एफ ऑफ टी. लॅपलास ऑफ एफ ऑफ टी. लॅपलास ऑफ एफ ऑफ टी. लॅपलास ऑफ कशाचं बेटा? इथे कॅपिटल एफ आहे, इथे छोटा एफ आहे. इथे कॅपिटल एफ आहे, इथे छोटा एफ आहे. लक्षात घ्या. इथे छोटा एफ आला, इथे कॅपिटल एफ आला. ठीक आहे. हे फायनल आन्सर आहे म्हणून एफ आला कॅपिटल एफ ऑफ टी. इथे छोटा एफ आहे. हा जो छोटा एफ ऑफ टी आहे तो इथे आतो. मग इथे पुन्हा ई रेस टू मायनस 2s इंटू द लॅपलास ऑफ कशाचा? टीचा स्क्वेअर. पुन्हा ई रेस टू मायनस 2s टीचा स्क्वेअर म्हणजेच 2 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू 2 प्लस 1 म्हणजेच पुन्हा मग लॅपलास ऑफ कॅपिटल एफ ऑफ टी इज इक्वल टू ई रेस टू मायनस 2s इंटू द 2 अपॉन खाली एस रेस टू 3 विच इज इक्वल टू 2 इंटू द ई रेस टू मायनस 2s अपॉन खाली एस चा क्यूब विच विल बी अ फायनल आन्सर. एकदम छोटे गणित आहेत बेटा, अवघड नाहीये. फक्त इथे ए आणि छोटा एफ ऑफ टी ओळखता आला पाहिजे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यावरून ही प्रॉपर्टी म्हणजे ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. मग पुढचं गणित सोपं जातं. ए आणि छोटा एफ ऑफ टी ओळखा मग कॅपिटल एफ ऑफ टी सहज निघेल. लॅपलास ऑफ एफ ऑफ टी सहज निघेल. लॅपलास ऑफ कॅपिटल एफ ऑफ टी सहज निघेल. पुन्हा एकदा नीट बघा. ए ची किंमत 2 आली, एफ ऑफ टी ची किंमत किती आली? हा खाऊन टाकला, टीचा स्क्वेअर झालं. मग बाय युझिंग जी प्रॉपर्टी आहे ती लिहिली. मग लॅपलास ऑफ कॅपिटल एफ ऑफ टी इज इक्वल टू ई रेस टू मायनस एस आहे ना, मायनस एस आहे म्हणजे मायनस 2s इंटू द लॅपलास ऑफ एफ ऑफ एस. हा जो एफ ऑफ एस आहे ना बेटा, तो जो एफ ऑफ एस आहे किंवा इथेच लिहून घ्या विच इज इक्वल टू लॅपलास ऑफ कॅपिटल एफ ऑफ टी विच इज इक्वल टू लॅपलास ऑफ कॅपिटल एफ ऑफ टी. वाटलंच तर मी इथे पण लिहितो ई रेस टू मायनस एस इंटू द लॅपलास ऑफ कॅपिटल एफ ऑफ टी. लॅपलास ऑफ कशाचं बेटा? कॅपिटल नाही स्मॉल एफ ऑफ टी. माय मिस्टेक. स्मॉल एफ ऑफ टी बेटा इथे स्मॉल एफ ऑफ टी ची किंमत टाकली ना आपण. स्मॉल एफ ऑफ टी मग ई रेस टू मायनस एस लिहिलं. लॅपलास ऑफ स्मॉल एफ ऑफ टी. लॅपलास ऑफ किती आलं बेटा? स्मॉल एफ ऑफ टी. कळाले? पुन्हा एकदा सगळं गणित सोडवतोय, नीट लक्ष द्या. ठीक आहे. पुन्हा एकदा सगळं गणित सोडवतोय, नीट लक्ष द्या. काय काय करायचंय काय काय नाही. सगळ्यात पहिले तर गणितामध्ये ए ची किंमत ओळखा किती आली? 2 आणि एफ ऑफ टी छोटा एफ ऑफ टी ची किंमत ओळखा किती आलं? टीचा स्क्वेअर. मग बाय युझिंग
बाय युजिंग सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी बाय युजिंग सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी. काय बेटा, एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ टी मायनस ए फॉर टी इज ग्रेटर दॅन ए आणि इथे टी इज लेस दॅन ए, इथे 0, then Laplace of capital F of t, Laplace of capital F of t is equal to e raised to minus as into the Laplace of f of t. असं लिहितो into the Laplace of कशाचा small f of t. मग therefore Laplace of f of t which is equal to e raised to minus a ची किंमत किती आहे 2 आणि s e raised to minus as e raised to minus 2s Laplace of f of t, Laplace of कशाचा f of t e raised to minus 2s into the Laplace of कशाचा t चा स्क्वेअर which is equal to e raised to minus 2s into the 2 चा फॅक्टोरियल upon s raised to 2 plus 1 म्हणजेच e raised to minus 2s into the 2 upon s raised to 3 which will be your final answer. Which will be your final answer. Which will be your final answer. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, इथं काय चेंजेस आहेत ते बघा. ठीक आहे, इथं काय चेंजेस किंवा सम पुसूनच टाकतो. सेकंड सम आहे फाइंड लॅपलास ऑफ एफ ऑफ टी. फाइंड लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इफ एफ ऑफ टी इज इक्वल टू ब्रॅकेटच्या आतमध्ये टी मायनस 3 ब्रॅकेटचा क्यूब, टी मायनस 1 ब्रॅकेटचा क्यूब, सॉरी टी मायनस 1 ब्रॅकेटचा क्यूब when t is greater than 1 या 0 when t is less than 1. ठीक आहे, फाइन t is less than 1. ओके, बरं असं असेल तर सगळ्यात पहिले a ची किंमत किती आली बेटा 1, राईट. आणि एफ ऑफ टी किती आला बेटा t चा क्यूब. मग पुन्हा आता फॉर्म्युला एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ टी मायनस ए फॉर टी इज ग्रेटर दॅन ए for t is less than a 0, then Laplace of f of t is equal to e raised to minus as into the Laplace of small f of t, which is equal to e raised to minus Laplace of capital F of t, which is equal to e raised to minus a. ची काय किंमत आहे बेटा 1 into the s into the Laplace of छोटा f of t, which is equal to e raised to minus s into the Laplace of f of t ची किंमत t चा क्यूब, पुढे e raised to minus s into t raised to n किती आहे बेटा n फॅक्टोरियल अपॉन खाली s raised to n plus 1. ओके, मग इथे पुन्हा Laplace of f of t which is equal to e raised to minus s 3 चा फॅक्टोरियल म्हणजे 6 असतो आणि अपॉनला खाली n plus 1 म्हणजे इथे 3 plus 1 येईल. 3 plus 1 म्हणजेच s raised to 4. मग 6 into the e raised to minus s upon s raised to 4, which will be your final answer. Which will be your final answer. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. हे सेकंड समय बेटा आता आजचं. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम फाइंड आता एफ ऑफ टी. पुन्हा आता फाइंड एफ ऑफ टी. ठीक आहे, लॅपलास ऑफ एफ ऑफ टी कधी विचारतोय ते बघू. कधी विचारतोय ते बघू आपण. फाइंड एफ ऑफ टी इज इक्वल टू साइन ऑफ, आता साइन आलं येऊ द्या, साइन ऑफ टी मायनस 2 पाय बाय 3. ठीक आहे, फॉर टी इज ग्रेटर दॅन 2 पाय बाय 3, फॉर टी इज लेस दॅन 2 पाय बाय 3 इथे 0. ओके, पहिले तर ए ची किंमत किती आली बेटा 2 पाय अपॉनला 3 आणि एफ ऑफ टी ची किंमत किती आली बेटा साइन ऑफ टी. ए खाऊन टाकला किती आलं साइन ऑफ टी. ठीक आहे, प्रॉपर्टी लिहायची एफ ऑफ टी विच इज इक्वल टू एफ ऑफ टी मायनस ए, टी इज ग्रेटर दॅन ए, टी इज लेस दॅन ए ऑर एल्स 0. ठीक आहे, मग इथे लॅपलास ऑफ एफ ऑफ टी which is equal to e raised to minus as into the Laplace of छोटा f of t. मग Laplace of capital F of t which is equal to e raised to minus a ची किंमत किती आहे 2 pi upon ला 3 into the s into the Laplace of कशाचा f of t ची किंमत sin of t.
एफ ऑफ टीची किंमत किती आहे बेटा साइन ऑफ टी. पुन्हा मग ई रेस टू मायनस 2 पाय अपॉन 3 इंटू द साइन ऑफ टी. साइन ऑफ टी किती येईल 1 अपॉन खाली एसचा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर म्हणजेच ई रेस टू मायनस 2 पाय अपॉनला 3 इंटू द एस त्याला डिवायडेड बाय एसचा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर म्हणजे 1 विच विल बी अ फायनल आन्सर. छोटे छोटे गणित आहेत बेटा, अजिबात अवघड नाही आहेत. छोटे छोटे गणित आहेत, अजिबात अवघड नाही आहेत बेटा. फक्त ए आणि एफ ऑफ टी कळालं खालचं इझिली जमतं. ए आणि एफ ऑफ टी कळालं की खालचं गणित इझिली जमतं बेटा. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवली नाही बेटा इकडचा. ओके इथपर्यंतच गणित आहे. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा आता चौथं आणि हे शेवटचं गणित असेल. एफ ऑफ टी इज इक्वल टू काय म्हणतोय ते बघू. कॉस ऑफ टी मायनस पाय टी मायनस पाय फॉर टी इज ग्रेटर दॅन पाय टी इज लेस दॅन पाय इथे 0. ठीक आहे बरं चलो पुन्हा आता काय बेटा ए ची किंमत किती आली पाय. ठीक आहे आणि एफ ऑफ टी ची किंमत किती आली कॉस ऑफ टी. एफ ऑफ टी ची किंमत किती आली कॉस ऑफ टी. पुन्हा मग आता एफ ऑफ टी विच इज इक्वल टू एफ ऑफ टी मायनस ए फॉर टी इज ग्रेटर दॅन ए फॉर टी इज लेस दॅन ए 0. ठीक आहे मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी कॅपिटल एफ ऑफ टी लॅपलास ऑफ कॅपिटल एफ ऑफ टी इज इक्वल टू ई रेस टू मायनस ए एस इंटू द लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इंटू द लॅपलास ऑफ एफ ऑफ टी. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी कॅपिटल एफ ऑफ टी विच इज इक्वल टू ई रेस टू मायनस ए ची किंमत पाय इंटू द एस. ए ची किंमत पाय इंटू द एस लॅपलास ऑफ कोणाचं बेटा कॉस ऑफ टी. मग ई रेस टू मायनस पाय एस तसंच्या तसं कॉस ऑफ टी म्हणजेच किती आलं एस अपॉन खाली एसचा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर म्हणजेच ई रेस टू मायनस पाय एस इंटू द एस त्याला डिवायडेड बाय एसचा स्क्वेअर प्लस 1 विच विल बी अ फायनल आन्सर. विच विल बी अ फायनल आन्सर. विच विल बी अ फायनल आन्सर. ओके व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा थोडंसं छोटंसं चेंज आहे फक्त गणितामध्ये. 5वं गणित घेतोय आता आजचं. 5व्या गणितासाठी कॉस ऑफ 2 आहे इथे. कॉस ऑफ किती आहे बेटा 2. मग असं असेल तर ए ची किंमत पुन्हा पायच होईल. एफ ऑफ टी ची किंमत फक्त येईल बेटा कॉस ऑफ 2t. एफ ऑफ टी ची किंमत किती बेटा कॉस ऑफ 2t. मग इथे 2t. ठीक आहे मग एस अपॉन खाली एसचा स्क्वेअर प्लस किती होईल 2चा स्क्वेअर म्हणजेच किती आलं बेटा 4 विच विल बी अ फायनल आन्सर. थोडासा छोटासा चेंज बाकी काहीच. ए ची किंमत तर तीच व्हायली बेटा फक्त एफ ऑफ टी माझा चेंज झाला तर थोडासा चेंज होता. एफ ऑफ टी माझा चेंज झाला तर खालचं फक्त एसचा स्क्वेअर प्लस किती आलं बेटा 4 एसचा स्क्वेअर प्लस 4 हे माझं 5वं गणित आहे. व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथं बेटा तुमचं सगळं लॅपलास संपलं. इथं तुमचं सगळंच्या सगळं काय संपलं बेटा लॅपलास संपलं. आता लॅपलास इन्व्हर्स बाकी आहे. आता काय बाकी बेटा लॅपलास इन्व्हर्स बाकी आहे. ओके दॅट्स ऑल बेटा. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.